नमस्कार. आपल्या मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित कसं करायचं हा प्रश्न खरं तर प्रत्येक पालकाला पडतो नाही का? तर आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण एका खूप कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलू. मग ह्या सवयी आपल्यात येतात कुठून ते समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर पालक म्हणून आपण काय सोपे उपाय करू शकतो हेही पाहूया. चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे वळूया. एक अशी परिस्थिती जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना नक्कीच ओळखीची वाटेल. कधी विचार केलाय का की चांगला पगार असून सुद्धा महिन्याच्या शेवटी पैशांची चणचण का भासते? हा ना, एक मोठा विरोधाभास आहे आणि यामागे तशी दोन मुख्य कारणं आहेत. यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे वेळेचा आणि शक्तीचा असमतोल. म्हणजे बघा, आपण आठवड्याचे 50 तास पैसे कमवण्यात घालवतो, पण तेच पैसे मॅनेज करायला फक्त 1 तास. इतके ठकून जातो आपण की त्या पैशांचं नियोजन करायला वेळ आणि शक्ती दोन्ही उरत नाहीत. आणि मग येतं दुसरं कारण, आपल्या खर्चाच्या सवयी. आपण ना गरजेच्या वस्तू आणि हव्याशा वाटणाऱ्या वस्तू यातला फरकच विसरून जातो. म्हणजे शाळेची फी, घरातलं खाणं पिणं हे गरजेचं आहे, पण लेटेस्ट आयफोन किंवा महागड्या वस्तू ह्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आपला कल बऱ्याचदा ह्या दुसऱ्या प्रकारच्या खर्चाकडे जास्त असतो. बरं, पण या सवयी आपल्यामध्ये येतात कुठून? म्हणजे याचं मूळ कुठे आहे? तर याचं उत्तर ना आपल्यापैकी बहुतेकांच्या बालपणात दडलेलं आहे. हे बघा, आपल्याला शाळेत कधीच पैशांबद्दल औपचारिकपणे शिकवलं जात नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण काहीच शिकत नाही. उलट आपण दररोज नकळतपणे घरातल्या वातावरणातूनच आर्थिक धडे घेत असतो. आपल्याकडे एक म्हण आहे ना, अंथरूण पाहून पाय पसरावेत. आता वरवर पाहता ही शिकवण चांगली आहे, पण नकळतपणे मुलांच्या मनावर हे बिंबवलं जातं की आपल्याकडे साधनं मर्यादित आहेत आणि पैसा नेहमीच कमी असतो. किंवा हा प्रश्न तर आपण सगळ्यांनीच ऐकला असेल, काय रे पैसा काय झाडाला लागतो का? या एका प्रश्नाने मुलांच्या मनात हे पक्क होतं की पैसा मिळवणं खूप खूप कठीण काम आहे. आणि या सगळ्यासोबतच आपल्या काही सांस्कृतिक सवयी पण आहेत, जसं की मुलांपासून आर्थिक अडचणी लपवणं किंवा लग्न समारंभांवर कर्ज काढून अवाढव्य खर्च करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांबद्दल घरात मोकळेपणाने न बोलणं. या सगळ्यामुळे काय होतं तर पुढच्या पिढीची आर्थिक मानसिकता खूप कमकुवत बनते. तर मुद्दा अगदी सरळ आहे. जर शाळा आपल्याला पैशांबद्दल शिकवणार नसेल तर मग ही जबाबदारी कोणाची? अर्थातच घराची आणि पालकांची. खरं तर घर हीच मुलांची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची शाळा आहे. आणि इथेच पालकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. पालक आपल्या मुलांना ते शिक्षण देऊ शकतात ज्याला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. म्हणजे आयुष्यातले ते महत्त्वाचे धडे, ती मूल्य आणि त्या सवयी ज्या शाळेच्या अभ्यासक्रमात नसतात, विशेषतः पैशांसारख्या विषयाबद्दल. हे असं आहे बघा, शाळेतलं शिक्षण जसं की गणित आणि विज्ञान हे नक्कीच आवश्यक आहे, पण ते एकटं पुरेसं नाही आहे. यशस्वी आयुष्यासाठी लागणारं बजेटिंग, गुंतवणूक आणि योग्य मानसिकता यांसारखं आर्थिक शहाणपण तर घरातूनच मिळायला हवं. तेव्हाच शिक्षणाचं चित्र पूर्ण होतं. ठीक आहे, तर मग घरात पैशांबद्दल बोलायचं हे तर ठरलं, पण ही सुरुवात नेमकी करायची कशी? मुलांसोबत बोलताना आर्थिक शब्दसंग्रह कसा तयार करायचा? चला, याचे काही सोपे आणि व्यावहारिक मार्ग पाहूया. मुलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी एक सोपा 4 सूत्री कार्यक्रम आहे. पहिलं, पैशाच्या विषयाला घरात सहज आणि सामान्य बनवा. दुसरं, स्वतःच्या चांगल्या सवयींमधून त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवा. तिसरं, बँकेची कागदपत्र, बिलं यांसारख्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांना समजावून सांगा. आणि चौथं, त्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या, गप्प बसू नका. याचं एक खूप छान उदाहरण आहे. एका पालकाने सांगितलं की मी माझ्या मुलीला ती 6वीत असल्यापासूनच माझे इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखवायला सुरुवात केली. विचार करा, यामुळे काय झालं असेल. सुरुवातीला तिला काहीच कळलं नसेल, पण हळूहळू ते किचकट शब्द, त्या संकल्पना तिच्या ओळखीच्या झाल्या. तिच्या मनातली भीतीच निघून गेली. आणि या सगळ्या चर्चेतून आपण येतो शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आपली सर्वात मोठी संपत्ती कोणती? या सगळ्या आर्थिक शिक्षणाचं अंतिम ध्येय फक्त पैसे सांभाळायला शिकणं नाहीये, ते आहे स्वतःला एक संपत्ती बनवणं, स्वतःला इतकं मौल्यवान बनवणं. यासाठी एका तज्ज्ञाने सांगितलेली ही गोष्ट खूप काही शिकवून जाते. एका फॅक्टरीमध्ये संप झाला आणि सगळे क्रेन ऑपरेटर निघून गेले. तेव्हा तिथे एक असा माणूस होता ज्याने त्याच्या फावल्या वेळेत सहज म्हणून क्रेन चालवायला शिकून घेतलं होतं, जे त्याच्या कामाचा भागही नव्हतं.
पण त्या संकटाच्या वेळी तो पुढे आला, त्याने क्रेन चालवली आणि कंपनीची खूप मोठी समस्या सोडवली. त्या एका क्षणात तो त्या कंपनीसाठी एक अमूल्य संपत्ती बनला. यावरून काय कळतं? तुमची खरी संपत्ती तुमचं बँक बॅलन्स नाहीये, तर ते तुम्ही स्वतः आहात. तुमचं ज्ञान, तुमची कौशल्य आणि तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता, हीच तुमची खरी संपत्ती आहे. आणि लक्षात ठेवा, पैसा नेहमी तुमचं चारित्र्य उघडं करतो. तुम्ही मुळात जसे असाल, पैसा आल्यावर ते फक्त मोठ्या स्वरूपात जगासमोर येतं. म्हणून चारित्र्य घडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग आजच्या या चर्चेनंतर एकच प्रश्न उरतो: तुम्ही आपल्या पुढच्या पिढीला पैशांचे कोणते धडे देणार आहात? कारण तुम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगाल तेच त्यांचं वास्तव बनेल. गुंतवणुकीशी संबंधित अशाच आणखी माहितीपूर्ण चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.